तर वेलकम बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा वळूया आपण या सामन्याकडे. 29 धावांचं तटपुंज आव्हान उभं केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. ते म्हणजेच एशियन एंटरप्राइजेस RCC पेठ संघासमोर पहिल्या बॉलवर इथे मात्र चांगला क्लास दाखवला. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काय उत्तमरित्या सीमारेषा भेदली आणि मिस्टर 360 ओमकार पाटील द ब्रँड ऑफ मुरबी दाखवतोय पहिला चौकार. आर्यन भोईर आयकॉन प्लेयर. आणखीन एक मी म्हटलं होतं की मिस्टर 360 इट्स अ मायटी 6 रन्स. काय सुंदर फटकेबाजी पहा. पहिल्यांदा एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषा भेदली आणि इथे मात्र स्वीपचा फायदा उठवत बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून ठोकलाय. हा मात्र षटकार. चला सामना सुरू करा. पंच ऑब्जेक्शन असेल तर आपण चेक करू शकता. वेळ नका घेऊ प्लीज. फक्त चला अंपायर्स रिव्ह्यू येतो. अंपायर्स कॉल येतो आणि त्यामुळे मात्र पाहिलं निरखून पाहिलं. अंपायर्सला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा अंपायर्स घेऊ शकतो असं आयोजकांचं मत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जाईल. इट्स ओके. सामना सुरू करा. आपण पाहिलाय पॉपिंग क्रीजच्या अगदी मधोमधून षटकार मारला. हा डाव सुरू झालाय. पहिल्या 2 बॉलवर तब्बल 10 धावा. एशियन एंटरप्राइजेस सर्वेसर्वा मोहनशेठ लबडे. तिसरा बॉल. हा सामना लवकर संपवायचा आहे की काय. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर फुल टॉसला भिरकावलाय. अफलातून फटकेबाजी आर्यन भोईरवर प्रहार होत आहेत आणि इथे ओमकार पाटील दाखवतोय अफलातून कामगिरी. षटकार. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये राहून काय सुंदर फटकेबाजी पहा. पुन्हा एकदा इट्स अ मायटी. सलग ठोकले जात आहेत 3 बॉलवर 3 तब्बल षटकार आणि या स्पर्धेमधला पहिला खेळाडू बनतो की ज्यानं ठोकलेत 3 बॉलवर 3 सलग षटकार. ओमकार पाटील द ब्रँड ऑफ मुरबी एशियन एंटरप्राइजेस RCC पेठ संघाचा हा ताकदवान खेळाडू. मोहनशेठ लबडे यांचा हा संघ. रोहनशेठ लबडे यांचा हा संघ. आणि आणखीन एक इट्स अ मायटी. अतुल शेठ भगत याच्याकडून मात्र या षटकारासाठी आलाय तब्बल 1000ची बक्षीस आणि सलग ठोकलाय अगदी स्वीपचा हा फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सलग ठोकला. 4था षटकार आणि आता मात्र या बॉल षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव जिंकण्यासाठी गरज आहे ती 1 धाब्याची. काय अफलातून इनिंग. 4 षटकं स्पेअर राहतील का एशियन एंटरप्राइज RCC पेठ. खऱ्या तर मित्रांनो मोहनशेठ लबडे यांचा विषय सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपल्याकडे रजनी स्पर्धा कधीच होत नव्हत्या ना तर मोपाड्यानंतर पहिली रजनी स्पर्धा या माणसानं सुरू केली. तर मोहनशेठ लबडे यांचा विषय स्वागत. आणि आणखीन एक चौकार से करेंगे स्वागत. मात्र पहिल्या षटकामध्ये सामना संपवला. आयोजकांचा खूप वेळ वाचवला आणि प्रमोददादा आमचाही. त्याच्यामुळे ओमकार पाटीलचं विशेष कौतुक. अप्रतिम फलंदाजी राहिली. 29 धावांचा पाठलाग फक्त आणि फक्त एका षटकामध्ये केला आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं ते म्हणजेच ओमकार पाटीलनं. ओमकार पाटीलसाठी मात्र इथे तब्बल 1000ची बक्षीस आपण पाहतोय. अतुल दादा भगत यांच्याकडून 1000ची बक्षीस. अभिनंदन ओमकार पाटील. वेल प्लेड. चला लगेचच जोबेली संघ आपला निर्णय अंमलामध्ये आणायचा आहे. मैदान रिकामा नका सोडू. वाचलेला वेळ त्याचा सदुपयोग करा.
फिल्डिंग लावून घ्या. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. मॅन ऑफ द मॅच 2 षटकं, त्याचबरोबर तब्बल 11 धावा आणि 4 विकेट्स अंगद पाटील यायचं मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर 1000चे बक्षीस घेण्यासाठी ओमकार पाटील आपण या.